नमस्कार मित्रांनो, मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखाना आणि इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा साखर कारखाना या दोन्ही कारखान्याचे अपडेट आज आपण घेणार आहोत। भीमा साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावर 3.5 कोटी हे जमा केलेले आहेत, तर नीरा भीमा साखर कारखाना हा 100 रुपये टनाप्रमाणे हे पैसे देणार आहे। टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे प्रतिटन 2800 रुपये प्रमाणे ज्या शेतकऱ्याची उर्वरित ऊस बिलाची रक्कम देणे राहिली होती, ती सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली आहे। आलेल्या ऊसाचे साधारणतः 3,52,17,175 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणी होती, ती सर्व रक्कम धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची महाडिक यांनी सांगितलेले आहे। तसेच इंदापूर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून मागील सन 2025च्या हंगामामध्ये गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीपूर्वी प्रतिटन 100 रुपये प्रमाणे ऊस बिलाचा हप्ता येत्या 10 ऑक्टोबर पूर्वी बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचे सांगितले आहे। कारखान्याने आगामी सन 2025-26 या गळीत हंगामामध्ये 60 लाख मेट्रिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी 26 तारखेला दिलेली आहे। तर टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील भीमा साखर कारखान्याने जवळजवळ आता 3.5 कोटी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करून उर्वरित सर्व हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती दिलेली आहे। तर नीरा भीमा साखर कारखाना या ऊसाचे 100 रुपये हप्ता प्रमाणे हे ऑक्टोबरच्या 10 तारखेच्या आत हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून याची माहिती चेअरमनने दिलेली आहे। तर 2025चा हंगाम हा गाळप हंगाम कधी चालू होणार याबाबत आता आज बैठक ठरणार असून या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित राहणार असून आज याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असून आज तारीख जाहीर होणार आहे आणि तारीख जाहीर झाल्यानंतर आपल्या माध्यमातून आपणा सर्वांना कळवण्यातच येईल। धन्यवाद।